हाय गाइस, मी व्हिडिओ बनवते कारण की मला झोप नाही लागत आहे आणि आता रात्रीचे वाजले 4 आणि असं बोललं जातं की 3 नंतर ब्रह्ममुहूर्त चालू होतो. सो ब्रह्ममुहूर्तावर असं असतं, म्हणजे असं बोललं जातं की खूप ॲक्टिव्ह एनर्जी असते आणि स्ट्रॉंग एनर्जी असते, असं बोललं जातं. तर मला झोप लागत नाही आहे म्हणून मी माझ्या बाल्कनीमध्ये येऊन बसली आहे आणि मी व्हिडिओ बनवते. तर एकदम तुम्ही बघू शकता, एकदम आणि हे आहे आणि खूप म्हणजे मी स्वतः फील करू शकते की खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि खूप असं म्हणजे मनाला पण असं खूप शांत आणि हीलिंग फील होत आहे. असं खूप म्हणजे आपण खूप व्हिडिओज बघतो किंवा खूप जण आपल्याला सांगतात की ब्रह्ममुहूर्तावर हा एक खूप चांगला मुहूर्त असतो आणि आपण जे काही मागू त्या गोष्टी म्हणजे फुलफिल होतात किंवा खऱ्या होतात. म्हणजे देवाकडे आपण जे पण मागू ह्या टाईमला तर त्या खऱ्या होतात. सो तुम्ही कधी हे सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आहेत का? मी तर आज फर्स्ट टाईम करते कारण की मला झोप नव्हती लागत, तर मी विचार केला की मी लोळण्यापेक्षा मी उठून बाल्कनीत येऊन बसले. पण खरं सांगू तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि मेडिटेशन वगैरे करण्यासाठी तर खूप चांगला वेळ आहे हा. म्हणजे एवढं प्रसन्न आणि एवढं पॉझिटिव्ह वाटतं आहे, खूप शांत वाटतं आहे. म्हणजे मला झोप नव्हती लागत आणि माझ्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू होते आणि मी इकडे आल्यानंतर अचानक मला असं झालं की म्हणजे सगळे विचार माझे सगळे निघून गेले आणि मला खूप असं पॉझिटिव्ह फील होत आहे. तर तुम्ही पण असं काही एक्सपिरियन्स केलं असेल तर मला नक्की तुम्ही सांगा की तुम्ही कधी ब्रह्ममुहूर्तावर उठला आहात आणि तुम्ही असं काही एक्सपिरियन्स केलं आहे. नो डाऊट खूप जणं 5 वाजता उठतात, 6 वाजता उठतात, पण ते त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. आपण कधी असं शांत बसून तो ब्रह्ममुहूर्त किंवा ती शांतता कधी आपण एक्सपिरियन्स नाही करत. आपण जरी कुठे फिरायला गेलो तेव्हा आपण सतत जागे असतो त्या टाईममध्ये, पण आपण आपल्या टाईममध्ये आपण बिझी असतो. आपण कधीच त्या गोष्टी एक्सपिरियन्स नाही करत की म्हणजे ती एनर्जी किंवा ते पॉझिटिव्ह वाईब्स, तो ॲक्टिवनेस आपण कधीच एक्सपिरियन्स नाही करत. तर मी म्हणजे तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण नक्की तुम्ही म्हणजे ते एक्सपिरियन्स करा आणि जर तुम्ही नसेल केलं तर टायमर लावून किंवा अलाराम लावून तुम्ही त्या वेळी उठा आणि ते म्हणजे एक्सपिरियन्स करा. माझी